राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन बड्या नेत्यांकडनं आज मोठी वक्तव्य आलेले आहेत। दुसरीकडे जर पाहायला गेलं तर प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे की आम्ही संपूर्ण विधानसभेचा हा सर्वे करणार आहोत आणि आम्ही जे 54 जागा जिंकलेलो आहोत या जागांव्यतिरिक्त सुद्धा आम्ही लढणार आहोत। या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यासाठी भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, एक प्रकारे राष्ट्रवादीनं आतापासूनच क्लेम करायला सुरुवात केलेली आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की त्यांनी असं सांगितलं की आमच्या ज्या 54 जागा आहेत सध्या विद्यमान जे आमदार आहेत त्या आम्ही लढणारच आहोत, मात्र इतर जागा सुद्धा आम्ही सर्वे बघून लढणार आहोत। कसं बघताय याच्याकडे, कारण का अवघ्या 2 महिन्यांवरती या सर्वेंच्या बाबतीत आता राष्ट्रवादी फार पुढे जाताना दिसते। मला वाटतं प्रत्येक पक्ष हा सर्वे करत असतो, आपल्याला योग्य जागा कुठली आहे त्याचा अंदाज त्या ठिकाणी घेत असतो, त्याच्यामुळे त्यांनी काही वेगळं केलं असं समजायचं कारण नाही आहे। आमचा पक्षही करतो, त्याचप्रमाणे शिंदे साहेबांची लोकही करतात आणि त्यांचं म्हणणं काय चुकीचं आहे की त्यांच्या आहेत त्या जागा सोडून काही जागा त्यांना कुठल्या हव्यात त्याचा अंदाज घेणं बट नॅचरल आहे। कारण आता आज प्रत्येक पक्षाच्या असणाऱ्या सिटिंग जागा त्या त्यांच्याकडे राहतील। भले उमेदवाराच्या संदर्भात पक्ष त्या ठिकाणी निर्णय घेईल, अदलाबदल करायची असेल तर त्या संदर्भात हे तिन्ही नेते पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून ठरवतील। पण प्रत्येक पक्ष आपला पक्ष वाढवण्यासाठी, जागा मिळण्यासाठी अंदाज घेणं याच्यामध्ये काही गैर असं नाही। तिन्ही पक्ष एकत्रित आहेत, एकोप्याने लढणार आहेत। त्याच्यामुळं जरी प्रत्येक पक्षाने सर्वे केला, काही ठरवलं, तरी एकत्रितपणे सामोपचारानं तिघांचा निर्णय हा एकमताचाच असेल। अजित पवारांनी आज एक महत्त्वाचं विधान केलं, फार महत्त्वाचं विधान आहे। तुमच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कंटाळून लंकेंनी महाविकास आघाडीचा रस्ता धरला, नाहीतर आमची नगर आणि माड्या ही सीट आम्हाला मिळाली असते जर भाजपने या जागा सोडल्या नाहीत, अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलं। नाही, मला वाटतं असं जर उणी काढायची म्हटली तर मग आम्ही तसं काढू। मला वाटतं अजितदादांसारख्या नेत्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं की काय नाही मला माहीत नाही, आपण म्हणताय केलं असेल तर योग्य नाही। आता आम्ही शिवाजीराव पाटील आढळराव हे त्या ठिकाणी जर भाजपकडून लढले असते तर निवडून आले असते असं आम्ही म्हणू ना। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असूनही ते त्या ठिकाणी पडलेत ना। त्याच्यामुळे मला वाटतं आता झालं ते उगाळत बसण्यापेक्षा एकोप्यानं पुढं कसं जायचं आहे त्याच्यावर विचारमंथन व्हायला पाहिजे। नाहीतर तुम्ही हे चुकीचं झालं, भाजपने हे केलं असतं, उद्या आम्ही म्हणणार राष्ट्रवादीने ते केलं असतं, तर मला वाटतं त्यातनं वितुष्ट निर्माण होईल। तर मला वाटतं नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तशा प्रकारे अशा जाहीर भूमिका घेणं मला वाटतं योग्य ठरणार नाही। दरेकरजी, लोकसभेच्या निकाल ज्यावेळेला लागला त्यावेळेला शिवसेनेला, शिंदेच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालं, अपेक्षित असं यश त्यांना मिळालं। त्यानंतर एक शिंदेच्या आमदारांचा सूर असा व्हायला लागला की भाजपनं त्यांचं सर्वे कार्ड टाकलं आणि आमचे उमेदवार कमी करायला लावले, आम्हाला तिथे फटका बसला। आज राष्ट्रवादी काँग्रेस थेटपणे असं म्हणते की आम्ही 54 जागा ह्या ठेवणारच आहोत आणि त्यानंतर पुढच्या जागांसाठी सुद्धा त्यांचा क्लेम करायचा हे चालू आहे। त्यामध्ये त्यांनी नवाब मलिकांची जागासुद्धा गृहीत धरलेली आहे। याकडे कसं बघताय? कुठेतरी ह्या यशांमुळे हे दोन तुमचे मित्र कुठेतरी डोकं वर काढतायत किंवा अधिक टोकाच्या भूमिकेचं वक्तव्य करतायत असं वाटत नाही तुम्हाला? नाही, मला वाटतं प्रत्येक पक्षाला जागा मिळावी असे वाटते, चेंज व्हावे असे वाटतात। आता मी मागाठाणे विधानसभा आहे, शिंदे साहेबांचा तिथे आमदार आहे, मग भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आम्ही काम बंद करायचं का? तर करत नाही। मग त्या ठिकाणी आम्ही इच्छुक आहोत, अपेक्षित आहोत बोललं तर त्याच्यात काय चुकीचं आहे? त्याच्यामुळे नवाबभाईंच्या इथे इच्छा प्रदर्शित केली असेल तर इच्छा याचा अर्थ निर्णय नाही होत। मला वाटतं इच्छासुद्धा त्या ठिकाणी अशा जाहीरपणे प्रकट करणं महायुतीच्या दृष्टीनं योग्य ठरणार नाही। प्रत्येकाने काम करावं, आपल्या पक्षासाठी करावं, सीट मिळण्यासाठी करावं, परंतु अंतिमतः पक्षश्रेष्ठीच तिन्ही नेते आणि आमचे वरिष्ठ या संदर्भात निर्णय घेतील किंवा घेत असतात। प्रवीणजी, तुम्ही अनेक निर्णयांमध्ये पक्षाच्या असता निवडणुकींच्या बाबतीत, मात्र ज्या पद्धतीनं शिवसेना शिंदे गटाकडनं ज्या आमदारांची वक्तव्य येत आहेत किंवा राष्ट्रवादीकडनं जी व्यक्त आहेत, तुम्हाला असं वाटत नाही ह्या युतीमध्ये काहीतरी बाधा होऊ शकते या विधानांमुळे? या संदर्भामध्ये महायुतीचा जेव्हा षण्मुखानंद सभागृहात मेळावा झाला त्यावेळेला सोनाराने कान ठोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण त्यावेळेला आपण
ऐकलं असेल की त्या ठिकाणी कोणीही अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत आणि जर कोणाला खुमखुमीच असेल तर त्यांनी वरिष्ठांशी बोलावं आणि मग आपली खुमखुमी भागवावी. आता याच्यापेक्षा कठोर आणि परखड किती बोललं पाहिजे. त्याच्यामुळं मला वाटतं तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी या संदर्भामध्ये वक्तव्यावर आचारसंहिता बाळगण्याची आवश्यकता आहे. दरेकरजी, ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी जे सर्वे होते ते पाहता ज्या पद्धतीनं निकाल आला ते सर्वे काहीसे मिळते जुळते राहिले. आता पुन्हा राज्यातील विधानसभा निवडणुकांचे सर्वे सुरू झालेले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीला जवळपास 156 ते 170च्या दरम्यान जागा ज्या आहेत ह्या दाखवल्या जात आहेत. दुसरीकडे शरद पवारसुद्धा त्याच पद्धतीनं दावा करतायत. विदर्भामध्ये भाजपला मोठं नुकसान या सर्वेमध्ये पाहायला मिळतंय. तुम्ही किती ह्या सर्वेकडे ह्यानं बघताय, कारण का एक अनुभव पाहता लोकसभेचे जर आपण सर्वे बघितलं तर ते मिळते जुळते राहिले होते. नाही, मला वाटतं मी अजिबात या सर्वेंकडे गांभीर्याने पाहत नाही, कारण तो सकाळचा सर्वे होता. दुपारचा वेगळा असू शकतो, संध्याकाळचा वेगळा असू शकतो आणि ते एक पवार फॅमिलीचं मुखपत्र आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच त्याला राजकीय कंगोरा आहे. त्याच्यामुळं सत्यता काही निवडक सॅम्पलच्या आधारे जे त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं आहे ते मला वाटतं महाराष्ट्रातल्या राजकारणाशी सुसंगत नाही आहे. आज आपण बजेट झाल्यानंतर आणि विधान परिषदेचा आमचं यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रातलं माहोल बदललं आहे. आज महिला असतील, आज युवा असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, शेतकरी असेल, कष्टकरी, कामगार, सगळ्या घटकाला समाधान देण्याचं प्रामाणिक काम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारने केलेलं आहे आणि त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उमटलेत आणि हे वातावरण भविष्यामध्ये आणखी चांगलं होईल. काल पंतप्रधान मुंबईत आले होते. त्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात चांगलं वक्तव्य केलं. विकासासंदर्भात मुंबईच्या मूलभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरवर विकासावर ते बोलले. मुंबई ही देशाची नाही तर जगाची आर्थिक सत्ता केंद्र झालं पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली आणि हे मला वाटतं महाराष्ट्रासाठी फार प्रगतीकडं जाणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याचा निश्चितपणे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल. महायुतीला त्या ठिकाणी पोषक वातावरण व्हायला निश्चितपणे होईल. दरेकरजी, शेवटचा प्रश्न. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे महत्त्वाचे नेते राज्यातील देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आहेत. जरी खाजगी कार्यक्रमानिमित्त जे गेले असले तरी आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला दिल्लीत जातात त्यावेळेला काहीतरी वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या महाराष्ट्रात घडतात. तुम्हाला काय वाटतं या दिल्ली दौऱ्याबाबतीत काही वेगळ्या किंवा काही आनंदाची काही गोष्ट येऊ शकते का दिल्लीतनं? माझा आवाका दिल्लीपर्यंतचा नाही आहे. देवेंद्रजी आमचे महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत. त्याच्यामुळं कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलेत की काय मला कल्पना नाही आहे. आणि दिल्लीत गेले तर राजकीय माणूस गेल्यावर आपल्या पक्षाच्या श्रेष्ठींशी चर्चा करू शकतो, भेटू शकतो. त्याच्यामुळे ते भेटणारच नाहीत, जाणारच नाहीत असं काही मानायचं कारण नाही किंवा कुठल्या राजकीय उद्देशाने गेलेत याचीही मला कल्पना नाही. शेवटी ते नेते आहेत, दिल्लीत जातात, दिल्लीत चर्चा होत असतात. भाजप नेते प्रवीण दरेकर होते. त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की महायुतीतील जे नेते आहेत त्यांनी उघडपणे असं बोलणं हे योग्य नाही आहे. अजित पवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यानं जागा वाटपांच्या बाबतीत असेल किंवा नारीजाच्या बाबतीत असेल हे माध्यमांसमोर येऊन किंवा अशा पद्धतीनं खुल्या पद्धतीनं बोलणं हे योग्य नाही आहे. त्यामुळे महायुतीचे प्रवक्ते असतील, आमदार असतील यांच्या बोलण्याच्या बाबतीत एक आचारसंहिता तयार केली पाहिजे अशा पद्धतीचं विधानसुद्धा प्रवीण दरेकर यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह विशाल पाटील, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.